श्री परशुराम युवा मंच, सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण समाजातील 15 बटूंचा व्रतबंध सोहळा संपन्न। याबाबत अधिकृत अशी की धुळे शहरातील संतोषी माता चौकातील सैनिक लॉन्स या ठिकाणी सकाळी 11:30 वाजता शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी ब्राह्मण समाजातील 15 बटूंचा व्रतबंध सोहळा या ठिकाणी पार पडला। या सामुदायिक व्रतबंध सोहळ्यात धुळे नंदुरबार जिल्ह्यातील 15 बटू सहभागी झाले होते। अनुभवी पुरोहितांच्या मंत्रोच्चार व मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी या ठिकाणी पार पडले। सोहळ्याच्या मंगलमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते। हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी व्रतबंध संस्काराला विशेष महत्त्व असून आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना स्वतंत्रपणे हा विधी करणे कठीण जाते। ही बाब लक्षात घेऊन परशुराम युवा मंच दर 2 वर्षांनी वार्षिक सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करीत असते। यावेळी या ठिकाणी अध्यक्ष भूषण जोशी यांनी याबाबत अधिक माहिती दिली। तर कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक जयेश वावदे, नगरसेवक सनी चौधरी, तडईकर गुरुजी, मलकापूर गुरुजी, मांडवेकर, प्रसाद देशमुख, निलेश जोशी, किशोरराव, प्रदीप जोशी, अनिल दीक्षित, मयूर कुलकर्णी, रमेश कुलकर्णी, शेखर कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, निलेश भंडारी, महेश ठोसर, आनंद कुलकर्णी, भारती जोशी, रेखा कुलकर्णी, मीरा देव, सुषमा मोलीवाले, अश्विनी जोशी, उर्मिला चंद्रात्रे, वासंती दीक्षित, प्रणाली पंचबाई, स्वाती राव, वैशाली जोशी, जागृती पंचबाई, अश्विनी कुलेलकर, भावना शेंडे, हर्षदा कुलकर्णी, प्रतीक गोलाब, पुष्कर जोशी, प्रथमेश जोशी आदी ब्राह्मण समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर, समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोडून द्या पाणी ओंजळीतलं, पुन्हा तिसऱ्यांदा पाणी या ओंजळीमध्ये। तस्मा अरंगमाहो जक्षयाय विन्वथ आपोजन यथाचनः इदं सूर्याय अर्घ्यं दत्तं न मम। काही दिवसांची मुलं काय करतायत, पालकांना सांगायच्या सूचना मला दिसत नाही पालक काय करतायत ते। तुम्ही साईडने फोटो काढता। नमस्कार सर्वांना, जय श्रीराम, जय परशुराम। धुळे जिल्हा सैनिक लॉन्स येथे सालाबादाप्रमाणे गेल्या काही 2 वर्षांपासून सामुदायिक व्रतबंध सोहळा परशुराम युवा मंच व परशुराम सखी मंचातर्फे आयोजित करण्यात येतो। यावर्षी त्या सोहळ्याचं आपण त्या ठिकाणी आयोजन केलेलं होतं। या आयोजनामध्ये उपस्थित मान्यवर तसेच तळेकर गुरुजी, मलकापूरकर गुरुजी, उपस्थित असणारे सर्व ब्रह्मवृंद, परशुराम युवा मंच आणि परशुराम सखी मंच यांच्यातर्फे या सोहळ्याचं पूर्णपणे आयोजन करण्यात आलं। धुळे जिल्हा, महाराष्ट्र तसेच काही MP या भागातूनही बटूंचं आगमन या ठिकाणी झालं। मोफत स्वरूपात किंवा नाममात्र शुल्क स्वरूपात या मौंजेचं आयोजन करण्यात येतं। यामध्ये भोजन, मातृभोजन आलेल्या पाहुण्या मंडळींना अगदी कमी दरामध्ये, अल्प दरामध्ये भोजनाची व्यवस्था परशुराम युवा मंच आणि सखी मंचातर्फे करण्यात आली। सर्वांनी या सोहळ्याला उपस्थिती दाखवून मोठं मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल आलेल्या मान्यवरांचे आभार। बटूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले गुरुजी मंडळी, त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सुद्धा आभार। एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो।